तर इथेही मी माझं हे जे बुकशेल्फ आहे ते स्वच्छ करायला घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे जे आहेत एक्स्ट्रा वस्तू त्या मी जागच्या जागी ठेवणार आहे. त्याला स्वच्छ करणं म्हणतात. आपल्या घरातील प्रत्येक वस्तूसाठी ना एक ठराविक जागा पाहिजे आणि ती वस्तू त्या जागेवरच जायला पाहिजे, तेव्हा आपलं घर स्वच्छ होतं. फक्त स्वच्छ दिसणं गरजेचं नसतं. तर हे मी एक 15 दिवसापूर्वीच माझं हे बुकशेल्फ स्वच्छ केलं होतं, त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये धूळ होती. तरीही इथे काय होतं माहिती आहे का, रोड जवळ असल्यामुळे धूळ जास्त येते आणि जरी मी सकाळी क्लीन केलं ना, संध्याकाळपर्यंत एक बारीकसा थर राहतोच. तर इथे पहा, आमचं बाळ माझं ट्रायपॉड हलवत आहे आणि मॉइश्चर कॅप्चर करणारे जे सॅचेस आहेत ते मी पुस्तकांमध्ये ठेवते, जेणेकरून बुरशी पकडू नये आणि पुस्तकं खराब होऊ नयेत. तर इथे ना याचबरोबर दाखवते तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या प्रकारच्या 2 स्त्रिया असतात ना, त्यांच्या घरी जाऊन सफाईबद्दल जज करू नये, कारण की अशा कंडिशनमध्ये साफ करणं खरंच खूप अवघड जातं. तर इथे सुद्धा हा जो माझा खालचा एक कप्पा आहे, तिथे माझ्या पर्स असतात आणि त्यातल्यासुद्धा मी 2 महिन्यापूर्वी बरेच डिकल्टर केलेलं आहे. म्हणजेच ज्या पर्स मला नको आहेत त्या मी टाकून दिलेल्या आहेत आणि काही ठराविकच ठेवलेल्या आहेत. हा मोबाईलसुद्धा जो बंद आहे, पण तो टाकून देण्या अगोदर तो व्यवस्थित मला सगळं त्यातलं क्लोज करायचं आहे म्हणून ठेवलेला आहे. तर हा झाडून मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला, क्लीन करून घेतलं आणि बाळाच्या औषधांच्या बॉटल मी वर ठेवलेल्या आहेत, कारण की त्या डेली लक्षात यावे. ते टॉनिक आहे ना त्याच्यामुळे. त्याचबरोबर मी कीसुद्धा वरती ठेवलेली आहे. की होल्डरसुद्धा मला घ्यायचं आहे आणि की होल्डर घेतल्यानंतर कीसुद्धा तिथे जाणार आहे. हे माझे काही रांगोळीचे डबे आहेत. तर थोडेफार कलर मी बाहेर ठेवते, बाकीचे माझ्या आतल्या कबर्डच्या खाली असतात. आणि पहा, मी जवळजवळ 4 बॅग माझ्या टाकून दिलेल्या आहेत 2 महिन्यापूर्वी आणि आता ज्या मी यूज करते ना तेवढ्याच मी ठेवलेल्या आहेत. आणि एका त्यातल्या माझी जी जास्त वापरण्यात असते त्याच्यात एक कॅरी बॅगसुद्धा असते, बाहेर गेल्यानंतर इमर्जन्सीमध्ये असावी. गॅसचं बुक इथं आहे. त्याचबरोबर इथे खाली आहेत काही न्यूजपेपर आहेत. त्याचबरोबर इथे तुम्हाला दाखवते मी हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरीचे टॅग्स आहेत माझ्याकडे आणि माझ्या कामाच्या डायऱ्या आहेत, ज्या की 4 आहेत. तर असं खालच्या कप्प्यामध्ये आहे. त्याचबरोबर तिथे आहेत बाळाच्या औषधांचे जे छोट्या छोट्या बॉटल्स असतात ते आहे. एक माझी नोटपॅड आहे. त्याचबरोबर इथे आहे एक त्याचे पावडर वगैरे, त्याच्या मसाजच्या तेलाचं आहे आणि जे माझं पार्सल फोडण्यासाठी एक मला पिन लागते ती सुद्धा मी मॅग्नेटला लावून ठेवलेली असते. नेल कटर इथे आमचं खाली असतं. त्याचबरोबर पेपर सेलो जो आहे तो सुद्धा मी खाली ठेवलेला आहे. कंगवा आणि कारसासुद्धा बाहेर असतोच. तर अशा प्रकारे माझं हे बुक सेल्फ स्वच्छ झालेलं आहे, जे स्वच्छ दिसतही आहे आणि प्रत्येक वस्तू जागच्या जागी गेलेली आहे. त्याच्यानंतर मी हे जे आपले कर्टन आहे ते सुद्धा स्वच्छ करून इथे लावलेले आहे. तर असा होता आजचा माझा छोटासा मिनी ब्लॉग.